नमस्कार मंडळी, कायद्याचं बोला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी संतोष जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतोय। मित्रहो, गेली 15 ते 20 दिवस झालं आपण भारतीय दंडसंहिता 1860 मधील काही महत्त्वपूर्ण तरतुदींचा अभ्यास करतो आहोत। काल आपण 300, 299, 300 पासून ते 307 अगदी 318 पर्यंतची आपण काही कलम सेक्शन्स आपण पाहिलेली आहेत, जी जीवाच्या घातपाताविषयी, मृत्यूविषयी किंवा जीवितास धोका पोहोचवण्याच्या उद्देशानं ज्या कृती सांगितल्या होत्या त्या कृतींच्या बाबतीमध्ये आपण जी तरतूद आहे भारतीय दंडसंहितेमध्ये त्याच्या व्याख्या, त्याचे अर्थ आणि त्यासाठी प्रायोजित केलेल्या शिक्षा या संदर्भातली माहिती आपण मंडळी घेतली। आज आपण विषय हाच आहे, फक्त थोडासा विषय अशा घटकाविषयी आहे की जो अतिशय संवेदनशील आहे, समाज मन अस्वस्थ करणारा आहे, समाज मनाला म्हणजे एक मानवी जीवनाला किंवा मानवी जीवन, भावी जीवन एखाद्या जीवाचं धोक्यात घालणारा अशा पद्धतीचा एक घातपात करण्याचा जो एका जीवाविषयीचा प्रश्न आहे। अर्थात हा जीव म्हणजे अतिशय निरपराध, निर्दोष आणि ज्याला हे जग नुकतंच बघायचं आहे, अजून तो जग बघायला आईच्या उदरातूनही बाहेर आलेला नाही आहे, अशा जीवाच्या बाबतीमध्ये किंवा असा जीव नुकताच बाहेर आलेला आहे आईच्या उदरातून आणि त्याने श्वासोश्वास घेतलेला आहे, अशा बाबतीत जो कोणी हैगय करेल, जो कोणी एखादी चुकीची कृती करेल की ज्याद्वारे श्वास न घेतलेलं अर्भक आणि श्वास घेतलेलं बालक मृत पावेल आणि त्याचबरोबर हे कृत्य करत असताना जिच्या उदरामध्ये म्हणजे त्या आईला, मातेला जर त्याद्वारे काही गंभीर जीवाच्या बाबतीमध्ये जर काही धोका होत असेल तर मात्र इथं या भारतीय दंडसंहितेनं अतिशय कडक, पूर्वी त्याला काळे पाणी किंवा जन्मठेप म्हटलं जायचं, त्याला आता थोडा शब्दप्रयोग वेगळा आहे, आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। अर्थात मी कोणत्या विषयाबद्दल बोलतोय तुम्हाला माहिती आहे मित्रहो, गर्भपात करणे किंवा पोटातील अर्भकाचा मृत्यू होईल आणि त्याद्वारे आईला धोका होईल, आईचाही जीव जाईल अशी कृती करणे किंवा 12 वर्षाखालील मुलाचा परित्याग करणे किंवा त्या मुलाला सोडून देण्याचा अपराध जर कोण आई वडील करत असतील तर त्याला सुद्धा इथं भारतीय दंडसंहितेमध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे। एवढंच नाही मंडळी, या जीवाच्या घातपाताच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला टाकून देणे, सोडून देणे, परित्याग करण्याच्या बाबतीमध्ये आणखी एक अतिशय महत्त्वपूर्ण सेक्शन याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे। एखाद्या जीवाच्या जन्मानंतर ते अपत्य जन्मलंच नाही असं दाखवण्यासाठी त्या अपत्याची लपवणूक करणे किंवा त्या अपत्याला ठार मारणे या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय कडक शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे। अर्थात मंडळी, आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत गर्भस्राव घडवून आणणे, अजात गर्भजीवांना क्षती पोचवणे, अर्भकांना उघड्यावर टाकणे आणि अपत्य जन्माची लपवणूक करणे। अर्थात कलम 312 ते 318 इथपर्यंत आपल्याला माता आणि तिच्या उदरातील अर्भक आणि बाहेर जन्माला आलेलं अर्भक आणि 12 वर्षाखालील बालक या 3च व्यक्तींच्या बाबतीमध्ये मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय, माता आणि बालक, माता आणि अर्भक जे उदरामध्ये आहे, ज्याचा अजून जन्म व्हायचा आहे, असं बालक, असा जीव, आणि तो मग अर्धा कच्चा असला तरीही, आणि मग श्वासोश्वास घेतलेला अर्भक ज्याला नवजात अर्भक असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर ज्याला बालक म्हटलं जातं, 12 वर्षाच्या आतलं मूल, त्याच्या बाबतीमध्ये जर कुणी हैगय करत असेल तर तो गंभीरात गंभीर अपराध मानला गेलेला आहे। मित्र, लक्षात घ्या की मधल्या काळामध्ये मागचे 10 वर्षापूर्वी बेटी बचाओ बेटी पढाओ सारखं अभियान आम्हाला आणावं लागलं 21व्या शतकात पावलं ठेवत असताना। त्याच्या आधी अगदी इंदिरा गांधीच्या काळापासून सुद्धा मुलगी वाचवा, देश वाचवा, मुलगी वाचवा, मुलगी आणि मुलगा एकाच रथाची 2 चाकं आहेत, समाज स्वास्थ्यासाठी मुलींचं प्रमाण महत्त्वाचं आहे, मुलगा आणि मुलगी भेदाभेद नकोच,
स्त्री आणि पुरुष संसाराच्या रथाची दोन चाकं आहेत, किती समाजाला ओरडून सांगावं लागत होतं. आणि मग मुलगी नको म्हणून तिची त्या अर्भकाची, त्या गर्भाची तपासणी करायची. मग ते पोटातला गर्भ मुलगा आहे की मुलगी आहे हे तपासून घ्यायचं. हे तर ते धंदेच काढले होते काही विकृत डॉक्टरांनी आणि त्या संबंधित वैद्यकीय क्षेत्राने. काही म्हणतोय मी, बाकीच्यांनी नाही, काही डॉक्टरांनी. अर्थात त्यांना शिक्षा झाल्या आणि गर्भलिंग निदान चाचणीच्या बाबतीमध्ये कठोर कायदा सुद्धा झाला. आज गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरचं लायसन रद्द होतं किंवा त्या मशिनरीज जप्त होतात, त्याच्या दवाखान्याला सील ठोकलं जातं. त्याचबरोबर अशी गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या त्या आईला किंवा वडिलांना किंवा त्या कुटुंबियांना सुद्धा कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. चला, थोडा काळ बदलून गेला, मुलीलाही आता स्वीकारलं गेलेलं आहे. पण तरी सुद्धा विकृत मनाची माणसं, अपराधी मनाची माणसं, समाजामध्ये स्वतःचं मानसिक संतुलन ढासळलेली माणसं किंवा काही स्वार्थापोटी, लोभापोटी अजूनही व्यक्तीमध्ये द्वेष होतो आणि त्यातून कदाचित अशा घटना घडण्याची शक्यता असते आणि घडतही आहेत. म्हणूनसाठी भारतीय दंड संहितेमध्ये सुद्धा याची व्यवस्था केलेली आहे. अर्थात पुन्हा एकदा 318 मध्ये सांगितलेलं आहे की स्त्रीच्या संमतीशिवाय तिचा गर्भपात घडवून आणणे. आता तुम्ही म्हणाल मग आहे, त्याची व्यवस्था सुद्धा आहे. जर एखाद्या स्त्रीच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी एखादा वैद्य, डॉक्टर सद्भावपूर्वक जर त्या गर्भाचं स्खलन करत असेल किंवा तो गर्भ नष्ट करण्यासाठी जी काही कार्यवाही आहे, वैध कार्यवाही, चुकीची नव्हे, जी करता येईल केली पाहिजे, कायद्याने वैध आहे किंवा वैद्यकशास्त्रानं जी सांगितलेली आहे, अशी काही कृती करत असेल की ज्यामध्ये आईचा जीव वाचणं गरजेचं झालेलं आहे आणि गर्भ नाही वाचला तरी चालेल पण आईचा जीव वाचला पाहिजे, अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, अशा काळात डॉक्टरनी केलेली ती कृती माफ होते, त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते. पण जर अशा प्रकारे स्त्रीच्या संमतीशिवाय जर अशी कृती घडत असेल तर तिथं मात्र 10 वर्षापर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. स्त्रीच्या संमतीशिवाय केलेला गर्भपात लक्षात असू द्या. दुसरा मुद्दा आहे की गर्भपात करण्याच्या वेळी अशा प्रकारे तो गर्भपात करायचा ठरवलं जातं की ज्यात त्या आईचा सुद्धा मृत्यू होतो. म्हणजे त्या आईलाच काहीतरी धोका निर्माण व्हावा अशा हेतूनं तिच्या खाण्यापिण्यामध्ये काही दोष निर्माण करणे किंवा तिला चुकीच्या ठिकाणाहून धक्काबुक्की करणे, तिच्या पोटात अर्भक आहे, तिच्या पोटात गर्भ आहे हे माहीत असूनही तिचा मृत्यू होईल किंवा पोटातील त्या गर्भाचा मृत्यू होईल, अशी एखादी कृती जर कोणाच्या हातून घडली आणि ती कृती जर जाणीवपूर्वक केली असेल तर त्याला सुद्धा 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद केलेली आहे. अर्थात स्त्री स्वतःच्या जीवासाठी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जर अशा प्रकारे संमती देत असेल तर याला कुठेही शिक्षा होत नाही. आता दुसरं काय आहे, मूल जिवंत जन्मास यायला जर कोणी प्रतिबंध करत असेल किंवा जन्मानंतर जन्माला आल्या आल्या त्याचा मृत्यू, हे मूलच नको मला असं कोणी म्हणून कोणी काही त्या मुलाला जन्माला येण्यापासून रोखत असेल किंवा जन्माला आल्या आल्या त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ठार मारण्याच्या सारखी कृती करत असेल तर त्याला सुद्धा 10 वर्षापर्यंत शिक्षा ठरलेली आहे. म्हणजे मुलं जन्माला घालायची आहेत तर त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल, त्यातून तुमची सुटका नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. आता सदोष मनुष्यवध काल आपण बघितला होता 299 सेक्शन मध्ये. त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिलेली होती की जर त्या पोटातल्या अर्भकानं, म्हणजे पोटातला गर्भ म्हणजे जो त्याचा जेव्हा पूर्ण देह तयार होतो त्याला अर्भक म्हटलं जातं, तर ते अर्भक जेव्हा आईच्या उदरातून बाहेर येतं, थोडा जरी त्याचा अवयव बाहेर आला आणि जर ते अर्भक मृत पावेल अशी काही कृती घडली तर तो सदोष मनुष्यवध असतो. मग त्याने श्वास घेतलेला असू दे अगर नसू दे. आता अशा प्रकारे त्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल सुद्धा तुम्हाला 10 वर्षापर्यंत असू शकेल इतकी आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की
12 वर्षाखालील मुलं ही बालक म्हणजे अज्ञान किंवा बालक म्हटली जातात. तर अशा बालकांना सुद्धा आई वडिलांनी सांभाळणं ही त्यांची नैतिक जबाबदारी असते, किंबहुना कायद्याचं त्यांना बंधन आहे. पण अशा मुलांचा जर कुणी परित्याग केला, आता तुम्ही म्हणलं एखाद्या मुलाला आई वडीलच नसतात, मग आई वडील ज्या मुलाला नसतात त्याला सांभाळण्याची जबाबदारी कुणाकडे तरी असते. त्याचे काका काकी, आजी आजोबा, मामा मामी, किंवा त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आलेली आहे, एखादी संस्था असते, अनाथाश्रम असतं, अशा संस्था, अशा व्यक्ती, असे पालक, असे आई वडील जर त्या मुलाला अचानकपणानं जर सोडून देत असतील उघड्यावर, किंवा त्याला असन्मानाचं जगणं त्याच्या वाट्याला येईल अशा प्रकारे त्याला वर्तणूक देत असतील, तर आई वडील, काका काकी किंवा जे कोणी देखभाल करायला ज्यांच्यावर जबाबदारी आहे, अशा जबाबदार पालकांना इथं कायद्यानं शिक्षेची तरतूद केलेली आहे. अर्थात त्याला सुद्धा 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि द्रव्यदंड ठेवलेला आहे, आणि कधी कधी या दोन्ही शिक्षा सुद्धा ठोठावल्या जाऊ शकतात. आता याच्यामध्ये आणखी एक शेवटचा मुद्दा आहे, मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करणे. आता मी ज्या 3 व्यक्ती सांगितल्या होत्या, एक म्हणजे पोटातला गर्भ, दुसरं म्हणजे जन्माला आलेलं नवजात अर्भक, त्याचबरोबर त्या अर्भकाबरोबर आई, आणि आता अर्भक जन्माला आल्यानंतर ते जन्मालाच आलं नाही असं भासवण्यासाठी त्याचा त्याला मृत्यू होईल अशा प्रकारे त्याच्या बाबतीमध्ये कृत्य केलं जाऊ शकतं, आणि तो मृत्यू झालाच नाही म्हणजे त्याचा जन्मच लपवण्याचा जर कोणी, तो मृतदेहच लपवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याला सुद्धा कायद्याने 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद ठोठावण्यात करण्यात आलेली आहे. आई, माता म्हणजेच माता, गर्भ आणि अर्भक या 3 जीवांच्या बाबतीमध्ये आज आपण माहिती घेतलेली आहे. त्यामुळं मला कल्पना आहे समाज आता जागृत झालेला आहे, एवढं मोठं धाडस कुणी करू शकत नाही, पण तरी देखील अजूनही कुठं अशा प्रकारच्या काही घटना घडत असतील तर मित्र हो, जागृत राहा, सावध राहा. कोणताही जीव हा असा तयार होत नाही. त्याला एका स्त्रीचं पूर्ण तिचा देह, तिची शारीरिक मानसिक झीज प्रचंड प्रमाणात त्यामध्ये होत असते. स्वतःचा जीव धोक्यात घालून ती स्त्री त्या मुलाला जन्माला घालायचं काम करत असते. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये, आणि जर अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये कोणाला माफी मिळाली, सूट मिळाली, तर उठसूट उद्या कुणीही अशा प्रकारचे धंदे करील. म्हणून या बाबतीमध्ये प्रचंड कडक शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या अवतीभोवती अशा काही घटना घडत असतील तर त्याला प्रतिबंध होण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण जरूर करा. माझ्या या यूट्यूब चॅनलचं आपल्याला कायद्याच्या बाबतीमध्ये जागरूकता आणि स्वतःलाही थोडा अवेअरनेस येत असेल अशी मला खात्री आहे. आपल्याला आवडत असेल तर आपण जरूर हो म्हणा, प्रतिक्रिया द्या. आवडत नसेल तरी मला काही सुधारणा करता येतील. माझं हे यूट्यूब चॅनल म्हणजे खुली किताब आहे, जे आहे ते मी तुमच्या समोर सांगतोय. एखादी गोष्ट तुम्हाला खटकली असू शकते, एखादी गोष्ट माझ्याकडून नकळतपणे चुकीची होऊ शकते. मी प्रयत्न केलेलाच आहे, संदर्भ पुस्तक मुद्दामून समोर ठेवतोय, एखादा मुद्दामून बघून सांगतोय, का तर चुकीची माहिती जाऊ नये. पण त्यातूनही अजून तुम्हाला काय सजेशन्स असतील तर जरूर कळवा. माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लाख मोलाच्या प्रतिक्रिया द्या. आजच्या पुरतं एवढंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.